Hello and welcome, dear student. Good morning to you all. I hope you all are doing very well. So, obviously today we have to discuss. Very good morning, Pratik. Very good morning. Yeah, all right. We have to work on micrometer screw gauge, right? Everyone can listen me clearly. Yeah, sound is okay. Yes. जे डिस्कशन झालंय काल ते होतं वर्नियर कॅलिपरचं. And what was the least count of वर्नियर कॅलिपर? रेग्युलर वर्नियर कॅलिपर. एक जेईचा क्वेश्चन मी करून घेतलेला, त्यामध्ये मला वाटतं 0.06 सेंटीमीटर मिळालेला. बट रेग्युलर वर्नियर कॅलिपर दॅट वी हॅव. वेट अ मिनिट. हाँ ठीक है. 0.01 रेग्युलर वर्नियर कॅलिपर विल हॅव 0.01 सेंटीमीटर. But what happens if you need more precise reading? For example, मला जर अशी काही रीडिंग पाहिजे असेल तर, like vernier caliper can read 0.01 centimeter. If I want reading up to 0.01 centimeter, there should be another device. If I want 0.0001 centimeter, then डेफिनेटली याच्याकरता सुद्धा वेगळा इन्स्ट्रुमेंट. पण इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये लक्षात घ्या, मायक्रोमीटर स्क्रू गॉज आणि वर्नियर कॅलिपर ह्या दोघांचा जास्तीत जास्त वापर होईल. अँड ऑब्विसली तुम्हाला जर हे 0 म्हणजे अॅक्युरसी आणि वाढवायची असेल 0.000000001 सेंटीमीटर, म्हणजे ह्याच्यामधले सगळे अॅक्युरेट रिडिंग्स पाहिजे असतील तर मग तुम्हाला शेवटी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट पर्यंत पोहोचावं लागेल. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? दोज विच आर युझिंग लाईट फॉर दी मेजरमेंट ऑफ थिंग्स. इंटरफरन्स डायफ्रॅक्शन चॅप्टर पुढे येणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर कट शिकवेल की हाऊ यू कॅन मेजर दी थिकनेस ऑफ सोप बबल ऑल्सो. सोप बबलची थिकनेस कशी मेजर करता येईल. थिन फिल्म्स ज्या असतात, थिन फिल्म्स, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये थिन फिल्मचा वापर भरपूर होतो, त्याची थिकनेस सुद्धा कशी मेजर करता येईल. For that purpose, we need to use interference diffraction. That means optical part, optics चा part आपल्याला यूज करावा लागणार आहे. Okay, let us focus on this instrument now. This instrument can be able to accurately measure 0.001 centimeter. पण आता एक लक्षात घ्या, अननेसेसरी एवढे 0 कॅरी करण्यापेक्षा मला एक सांगा, 0.001 ला मिलीमीटर मध्ये कसं लिहिता येईल? How you can measure it or how you can put it in a millimeter. मिलीमीटरचं रीडिंग कसं देता येईल बेटा? येस. हा 0.01 पीयूष, 0.1 रेवती, नो, येस राजवर्धन, 0.01. एक्सलंट. 0.01 मिलीमीटर. समजतंय? These readings will be in a millimeter. आता लक्षात घ्या, if sometime you wanted to carry the things in 0.001 centimeter, you can carry it. But sometime if you need it, ki why need to distract these things, की हा एवढं कशाला लांब करायचं. So better 0.001 centimeter is nothing but 0.01 millimeter. चला त्याचा यूज करूया. आता इथे मी डिव्हाइस तुमच्या समोर दाखवलेला आहे, बघा ना इथे किती इझिली. हा एक डिव्हाइस आहे, याला मी व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. बट फॉर एक्झाम्पल आय हॅव नेल, एक खिळा आहे, किंवा होऊ शकते एखादी वायर असेल, किंवा होऊ शकते आणि एखादा थीन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट असेल.
याची थिकनेस मेजर करायची असेल तर थिकनेस मेजर करण्याकरता स्केल पण यूज होत नाही आणि वर्नियर कॅलिपर ऑब्व्हियसली यूज होईल, बट वर्नियर कॅलिपरची लिमिटेशन काय, इट कॅन मेजर अप टू 0.01 सेंटीमीटर. आय वॉन्ट रीडिंग ऑफ 0.0001 सॉरी 0.001 सेंटीमीटर मला पाहिजे. तर याच्याकरता हा एक नवीन डिव्हाइस इंट्रोड्यूस करूया. दिस इज अ वर्नियर कॅलिपर, सॉरी दिस इज अ मायक्रोमीटर स्क्रू गॉज. दिस इज मायक्रोमीटर स्क्रू गॉज. मायक्रोमीटर स्क्रू गॉज. याच्यातली आधी बेसिक अरेंजमेंट लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल एवढं सगळं डिफिकल्ट काय काय दिसायला लागलंय वर्ड्स, तुम्हाला काहीही लक्षात ठेवायची गरज नाहीये. आपल्याकरता इम्पॉर्टंट काय आहे ते सांगतो मी तुम्हाला इथे. आपल्याकरता इम्पॉर्टंट हे आहे, ही जी स्केल दिसते या स्केलला मी म्हणणार मेन स्केल, आणि ही जी आहे याला म्हणायचं सर्क्युलर स्केल. लक्षात आलंय? सो दिस इज मेन स्केल अँड दिस इज सर्क्युलर स्केल. सर्क्युलर स्केल किंवा मेन स्केलला बऱ्याचदा हेड स्केल सुद्धा म्हणण्यात येईल. मेन स्केल किंवा हेड स्केल सुद्धा म्हणण्यात येईल. आणि हा जो पार्ट आहे त्याला रोटेटिंग पार्ट आहे. ठीक आहे, सर्क्युलर स्केल, सर्क्युलर स्केल. आता सर्क्युलर स्केल आणि मेन स्केल यांच्यामध्ये कशा पद्धतीने वर्कआउट केलं ते लक्षात घ्या. काल तुमचं आठवत असेल तर वर्नियर कॅलिपर जो होता त्या वर्नियर कॅलिपरला सुद्धा दोन स्केल होत्या. एक होती मेन स्केल आणि दुसरी होती वर्नियर स्केल. वर्नियर स्केलचं काम काय होतं? वर्नियर स्केलचं काम हे होतं की लास्टचा जो डिजिट आहे ना 0.01 म्हणजे आपण जो शेवटचा डिजिट बोलायला लागलो तो त्या डिजिटची व्हॅल्यू देणे. तर तसंच इथे सर्क्युलर स्केलचं पण काम असणार. ओके, सी दिस. आधी काही टेक्निकल टर्म्स अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. हा जो इथे स्क्रू गॉज दिसतो, स्क्रू गॉज, या स्क्रू गॉजचा हा जो मेन स्केल आहे, हा मेन स्केल फिक्स केलेला आहे. हा मेन स्केल फिक्स्ड असतो. आणि जे सर्क्युलर स्केल आहे, जर मी याला सर्क्युलर स्केलला रोटेट केला, सर्क्युलर स्केलला रोटेट केला, तुम्हाला इथे लक्षात येत असेल थ्रेड्स दिसत आहेत, राईट? तुम्हाला दिसतंय बेटा सगळ्यांना क्लिअरली? ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट इथे दाखवली बघा, ही अरेंजमेंट इथे दाखवलेली आहे. आणि हा जो स्क्रू दिसतोय, स्क्रू म्हणजे हा सर्क्युलर पार्ट यावर फिट केला असं समजून चला. सो सर्क्युलर स्केल जर मी रोटेट करतो, सर्क्युलर स्केलला जर मी रोटेट करतो, तर याच्या रोटेशन नंतर हा एक तर पुढे पुढे जाईल किंवा मागे मागे येईल, डिपेंड ऑन युअर रोटेशन पर्पज. रोटेशन तुम्ही ते कसं करताय है ना, हाऊ युअर रोटेटिंग, डिपेंडिंग ऑन दॅट इट विल ऍडव्हान्स्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन और विल कम बॅक. आता यात समजून घ्या काय करायचं. ह्याच्यात दोन थ्रेड्स दिसत आहेत, दोन थ्रेड्स. हा स्क्रू जेव्हा रोटेट होतोय तर रोटेट झाल्यानंतर पर्टिक्युलर एक थ्रेड पुढे जातोय. लक्षात घ्या, ह्या थ्रेड्स ज्या आहेत ह्या थ्रेड्स मी इथे असं दाखवतो. ह्या थ्रेड्स मी इथे दाखवतोय. हा जो स्क्रू दिसतोय हा इथे आणलाय, ठीक आहे, हा स्क्रू इथे आणलाय, ह्या थ्रेड्स इथे आणलाय. ज्या वेळेला मी स्क्रूला रोटेट करतो तर एक कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर हा स्क्रू समजा इथनं इथपर्यंत पोहोचतो. हे सगळ्यांना लक्षात येते का बघा? when I rotate that screw, तर हा स्क्रू या थ्रेडवर होता. when I rotate that screw will reach to this location. Is it after one location? Are you all getting this one? Just tell me. और इथे हा स्क्रू रोटेट केल्यानंतर एक रोटेशन मध्ये हा इथनं इथे येईल. Is it correct? Everyone getting this one? Clear. ही जी टर्म आहे या टर्मला म्हणतात पीच. दिस इज स्टार मार्क्ड, इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट.
Most important. When we are rotating a screw, in one complete revolution, it will advanced by one pitch. Or it will advanced by one thread. अशा पद्धतीने तो पुढे चाललाय. आता ह्या दोन ज्या लाईन्स दाखवल्या त्या दोन लाईनच्या मधलं काही ना काही तर डिस्टन्स असेल. ह्या दोघांच्या मध्ये काही ना काही डिस्टन्स असेल. आता ते डिस्टन्स काय असेल त्यावर थोडं काम करून घेऊया. बघा, ह्याच्यात दोन थ्रेड्स दिसत आहेत है ना. ह्यांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला ऑलरेडी आपण काय बोललोय, पीच बोललोय. ह्या डिस्टन्सला ऑलरेडी आपण पीच बोललोय. आता इथे एक रीडिंग दिसते बघा तुम्हाला, 1.75 mm. म्हणजे काय बघा, है ना, इथनं इथपर्यंतचं डिस्टन्स किती असणार. आता कदाचित तुम्हाला थोडं मॅग्निफाईड फॉर्मॅटमध्ये दाखवायला पाहिजे, बट सिम्पली यू जस्ट सी ऍज पर दिस वन. हा वरचा पार्ट, हा खालचा पार्ट, इथनं इथपर्यंतचं डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे बेटा सांगता येईल का या डायग्रामवरनं सांगता येईल हाऊ मच इट इज. येस, 1.75 mm. मग मला एक सांगा, हा जो स्क्रू आहे, स्क्रू जर मी रोटेट केला, एक रोटेशन जर कंप्लीट केला तर हा स्क्रू किती डिस्टन्सनी ऍडव्हान्स करेल, किती डिस्टन्सनी पुढे जाणार. फॉर वन कंप्लीट रोटेशन ऑफ दॅट स्क्रू, येस, 1.75 mm. 1.75 mm म्हणजे प्रत्येक रोटेशनला स्क्रू 1.5 mm 1.75 mm ने पुढे चाललाय. परत नेक्स्ट रोटेशनला 1.75 mm. दिस इज एज एन एक्झाम्पल आय एम टेलिंग यू. तुम्हाला सेम इथे दिसतंय, येस, सेम इथे दिसतंय. आणि हे जे आहे ह्याच्यात थ्रेड्स दिसत आहेत, यांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, ऑब्विसली आताच आपण बोललोय, दिस इज पीच. ह्यांच्या मधलं जे डिस्टन्स आहे दिस इज पीच. पीच क्लिअर आहे तुम्हाला? पीच क्लिअर आहे? टेक्निकल लँग्वेज मध्ये पीच इज क्लिअर. एव्हरीवन हॅज गॉट पीच. पीच इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट स्क्रू. Pitch is the distance traveled by that screw in one complete rotation. Pitch is the distance covered by that screw in one complete rotation. बरं, आता यात ओके, समजून घ्या. हा जो पार्ट आहे ज्याला मी काय नाव दिलं होतं बेटा, मेन स्केल और हेड स्केल, ही फिक्स्ड असणार आणि हा वर रोटेट होऊ शकतो. प्रत्येक मायक्रोमीटर स्क्रू वॉचची पीच ही डिफाईन्ड असते. आता सेकंड पॉइंट अंडरस्टँड करा. हा जो हेड स्केल दिसतो यावर तुम्हाला नंबर दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 10 20 30 40 50 60 70 80 90 100 असे नंबर्स. आता जी सर्क्युलर स्केल आहे त्या सर्क्युलर स्केलवर किती नंबर ऑफ डिव्हिजन्स द्यायचे तो इंजिनियर ठरवणार. त्याला तो इन्स्ट्रुमेंट कसा तयार करायचा त्यानुसार. सो मेन स्केल, राईट, and that is circular scale. चला बघूया आता पुढे काय करता येईल आपल्याला. सो लिस्ट काउंट आता आपल्याला काढायचा आहे. लिस्ट काउंट काढायचा, तर लिस्ट काउंट साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी. लिस्ट काउंट
pitch divided by total number of divisions on circular scale. Pitch divided by total number of divisions on circular scale. झालंय? समजा pitch आहे 1 mm, समजा pitch आहे 1 mm आणि हा जो वर असा सर्क्युलर स्केल दिलेला याच्यावर, या सर्क्युलर स्केलवर टोटल 100 काउंटिंग आहेत. 1 mm, pitch 1 mm आणि जी सर्क्युलर स्केल आहे त्या सर्क्युलर वर अशा 100 लाइनिंग्स आहेत. 100 लाइनिंग्स आहेत. सो व्हॉट कॅन बी द लिस्ट काउंट? What can be the least count? Pitch 1 mm है, pitch is 1 mm and there are 100 divisions on circular scale. Yes. So least count is 1 mm divided by 100. Is it 0.01 mm? Right? 0.01 mm. Very good. Excellent. हाँ, is it बेटा? 1, 2. So 0.01 mm. पण जर मला सेंटीमीटर मध्ये पाहिजे असलं तर, जर मला याला सेंटीमीटर मध्ये लिहायचं असतं तर, चला पटकन बोला. सेंटीमीटर मध्ये. येस, व्हेरी गुड. 0.001 centimeter. So least count of the device would be 0.001 centimeter. Yes, correct है. Same way, suppose हे जी pitch है, pitch 0.5 mm है आणि सर्क्युलर स्केलवर टोटल 100 डिव्हिजन्स आहेत. सर्क्युलर स्केलवर 100 डिव्हिजन्स आहेत. pitch 0.5. So what about least count? Pitch yes beta 0.005. excellent. 0.005 mm. very good. 0.005 mm. आता लक्षात घ्या, जर याला सेंटीमीटर मध्ये लिहिला असता तर अननेसेसरी, हा रिक्वेस्टेड रेज है, ओके, याला जर मी सेंटीमीटर मध्ये लिहिला असता तर अननेसेसरी एवढं कॅरी करावं लागलं असतं. काय गरज आहे याची एवढे झिरो काउंट करायची? नाही, गरज नाहीये. सो बेटर वी विल फोकस ऑन द थिंग्स इन मिलीमीटर. कारण लक्षात घ्या, जेव्हा एखादा थीन वायर आहे, त्या थीन वायरची डायमीटर मोजायची आहे, कशाला सेंटीमीटर मध्ये मोजता? दी एंटायर टर्म्स विल बी इन अ मिलीमीटर इटसेल्फ. त्यामुळे ज्या फायनेस्ट ऑब्जेक्ट्स असतात, ज्यांच्या डायमीटर्स मेजर करायच्या असतात, अशा ऑब्जेक्ट्सला मेजर करण्याकरता शक्यतो मायक्रोमीटर स्क्रू गॉज यूज होतो. आणि त्याच्यामुळेच तुम्ही विनाकारण सेंटीमीटर करत बसण्यापेक्षा मिलीमीटर इज ओके. तुम्हाला पिच कॅल्क्युलेट करता येईल सगळ्यांना? येस, पिच कॅल्क्युलेट करता येईल बेटा? गुड. सगळ्यांना ए टू झेड झेड पर्यंत कोण आहे? वाय शेवटचा आहे वाटते, युगंधर. वरद आहे, वरद व्ही आहे. येस, एल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड असं कोण नाही शेवटपर्यंत. ठीक आहे, चला गुड. म्हणजे वरद हा व्ही एंड करतोय, राईट.
समजतंय? आता स्क्रू गॉज विथ 0 एरर आणि ह्या सगळ्या लाईन्स बघायच्या आहेत. चला ठीक आहे, तुम्हाला हा पॉइंट कळलेला आहे. आपण थोडं डायरेक्ट कॅल्क्युलेशन पार्टवर येऊया. तुम्हाला काय करायचं, लक्ष कसं द्यायचं बघा. दीज आर स्टड्स. ठीक आहे, इकडनं मी रोटेशन कंप्लीट करणार. ते डायग्राम थोडीशी रॉंग झाली आहे, फोटोग्राफ कुठनं तरी काढलाय मी. दीज शुड बी इन कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हे दोन्ही कॉन्टॅक्ट मध्ये पाहिजे. आता ज्या वेळेला ही डायग्राम, याला रेफर करू नका, याला रेफर करू नका, याला रेफर करा, याच्याऐवजी ही डायग्राम रेफर करा की when these two things studs are in contact, बरोबर आहे. ऑब्जेक्ट ठेवायचा असेल तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवायचा असेल, मला हे रोटेट करावं लागेल. रोटेट केल्यानंतर या दोघांच्या मध्ये जी गॅप तयार होत आहे, त्या गॅप मध्ये मला तो ऑब्जेक्ट ठेवावा लागेल. म्हणजे आय कॅन रोटेट दिस वन इज फिक्स्ड, दिस वन इज फिक्स्ड, ह्याचा काय प्रॉब्लेम नाही, दिस इज फिक्स्ड. बरं, ज्या वेळेला मी कम्प्लिटली ह्या दोघांना कनेक्ट करतोय, when I'm connecting these two, तर मला ऍक्च्युअल रीडिंग कसं दिसायला पाहिजे बघा. ही आपली जी मेन स्केल होती, त्या मेन स्केलचा 0, मेन स्केल जी अशी होती ना, मेन स्केलचा 0. तुम्हाला लक्षात येत असेल, ही मेन स्केल आपली अशी होती, मेन स्केलचा हा 0. सो ज्या वेळेला मी याला कंप्लीट रोटेट करतो, त्यावेळेला हा मेन स्केलचा 0 आणि वर्नियरचा 0 इथे कसे व्हायला पाहिजे, एकमेकांना कॉइन्साइड. म्हणजे याला म्हणतात नो झिरो एरर. याचा अर्थ यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह 0 एरर, निगेटिव्ह 0 एरर, ह्या दोन्ही कॉन्सेप्ट असतील, राईट. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही कॉन्सेप्ट असतील 0 एररच्या. ओके, सो नो झिरो एरर मीन्स 0 ऑफ सर्क्युलर स्केल अँड 0 ऑफ मेन स्केल कॉइन्साइड्स, एक्झॅक्टली कॉइन्साइड होतात. रीडिंग कशी घ्यायची ते पण लक्षात घ्या. आता रीडिंग्स कशी घ्यायची, हाऊ टू रीड. रीडिंग कशी घ्यायची बघा. समजा हा 0 आहे, हा 0.5 आहे, हा 1 mm आहे, हा किती असेल बेटा, 1.5 mm, हा किती असेल, 2 mm. दिस इज नाव 2.5 mm. म्हणजे रीडिंग काहीतरी 2.5 mm आहे. सो 2.5 mm प्लस कुठला नंबर कॉइन्साइड होतो तो बघा या लाईनला. थोडं डार्क घ्यायला पाहिजे मला. कुठला नंबर कॉइन्साइड होतो सांगा. येस, कुठला नंबर कॉइन्साइड होतो बेटा. थोडं विजिबिलिटीला प्रॉब्लेम असेल मे बी, मला वाटतं 27. ओके गुड. 27 into what was the least count in millimeter. सिंपल ऑर्डिनरी जो स्क्रू गॉज असेल, ऑर्डिनरी स्क्रू गॉज ऑब्विसली त्याला म्हणजे 100 डिव्हिजन्स, 1 mm चं सेपरेशन, अशा पद्धतीने. चला याचा लिस्ट काउंट एक जनरल यूज करा. किती होता मगाशी आपण बोललोय, 0.01 mm. ओके, सो 0.01 mm इज इक्वल टू, तर तुम्हाला लक्षात आलंय, मेन स्केल रीडिंग number of division that coincides with the line multiply by least count is equal to how much? Tell me. 2.5 mm plus 27 into 0.001. Final answer. Tell me final answer. 2.77, right? So it is 2.5 plus 27 multiplied this one is 0.27 is equal to 2.77 mm. Excellent. 2.77 mm, 2.77 mm, right? Very good. Okay, correct, Varad.
वेदांत, सॉरी, ठीक है. So this way we can get the reading, but at the end, I'm telling you, this is not the end of story again. We need to focus on, zero errors. We need to focus on zero errors. And definitely there must be three kind of zero errors. One is no zero error, second is positive zero error, and third is negative zero error. We need to work on these three things. Zero error, nothing to do. पॉझिटिव्ह झिरो एरर आणि निगेटिव्ह झिरो एरर ह्याच्यावर काम करावं लागेल. कसं करूया बघूया. सो देर आर थ्री काइंड ऑफ एरर्स यू कॅन क्लिअरली सी हिअर. कशा आहेत लक्षात घ्या. 0 coincides, no zero error. चला इथे सांगा मला काय करता येईल. जेव्हा 0 कॉइन्साइड व्हायला पाहिजे, 0 खाली आला, राईट. हा, याला कसं करायचं बघा. 0च्या वरच्या 1 2 3 4 प्लस व्हॅल्यूज इमॅजिन करा ना. हा, ते सांगतो मी काय सांगायचं बघा. 0 1 2 3 0 1 2 3 पॉझिटिव्ह कन्सिडर करा. 0च्या खाली निगेटिव्ह सिस्टीम इमॅजिन करा. म्हणजे कसं, हा 0 ऑब्झर्व करायचा. याच्यावर किती 1 2 1 2 0 1 2 3 4 1 2 3 4 पॉझिटिव्ह. 0च्या खाली समजा निगेटिव्ह. असं फक्त व्हिज्युअलाइज करा. सो हा 0 आणि हा 0, या 0च्या वरची कुठली रिडिंग 2 रिडिंग. 0च्या वरची कुठली रिडिंग 2 रिडिंग. बरोबर आहे. 0च्या वरचा किती नंबर 1 2 2 रिडिंग. हा कॉइन्साइड झाला. म्हणजे काय करायला पाहिजे मी, कुठला एरर सांगायला पाहिजे, पॉझिटिव्ह. येस, सो इट इज पॉझिटिव्ह. 0 एरर इज इक्वल टू मिलियल प्लस किती तर 2. आता +2 तर मला लिहायचं नाही. +2 म्हणजे काय, सेकंड कॉइन्साइड होतो. त्यामुळे काय लिहायचं तर सेकंड इंटू लिस्ट काउंट. सो इट इज प्लस 0.02 mm. चला या केसमध्ये 0 वर पोहोचलाय. हा 0 बघायचा. 0 पासून मला खाली यावं लागतंय. या 0ला मॅच करण्याकरता या 0 पासून मला खाली यावं लागतंय. विच एरर बेटा, टेल मी. या 0 पासून मला खाली यावं लागतंय. बघा हा 0 फिक्स्ड आहे. 0 मॅच. हा 0 खाली होता. या 0 पासून मला वरच्या 0 पर्यंत पोहोचायचा, वर जायचं पॉझिटिव्ह. पण आता हा 0 इथे वर आलाय. याच्यापासून मला ह्या 0 पर्यंत पोहोचायसाठी खाली जावं लागेल. सो विच एरर, निगेटिव्ह. सो इट इज निगेटिव्ह 0 एरर. हाऊ मच, तर ह्या नंबर काय असेल, काय वाटतं तुम्हाला, वरून जर खाली आलो तर. येस, सो 45 आहे, हा वर असणार ऑब्विसली. 45 46 असणार. पण वरून खाली येतोय आपण. वरून खाली येत असताना किती झालं बेटा, वरून खाली येत असताना 4. सो दिस इज -4 इंटू लिस्ट काउंट. दिस वे यू कॅन गेट एरर्स. आता तुम्हाला वाटेल ते मायनस वाला काय होतं वर्नियर कॅलिपर मध्ये, की आपण 10-6 10-4 करायचं. तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. कसं करू शकता बघा. यावरनं मला लक्षात येतं हा 45 आहे. म्हणजे 45 46 47 48 49 म्हणजे 0 50 वर आला असता. बरोबर आहे. काउंटिंग मध्ये 0 हा परत एक रोटेशन नंतर 50 वर आला असता. 50चं काम केलं असतं. सो यू कॅन से 50 - 46 इज इक्वल टू 4. पण कशाला एवढं डोकं लावायचं आपण. आपल्याला कळलं ना, हा 0 है ना, हा 0 मेन म्हणजे हा 0 मेन स्केलचा 0 आपला
स्केलचा 0 खाली आला तर याच्यावर 1 2 3 पॉझिटिव्ह, पण हा मेन स्केलचा 0 आणि आपला हा वर्नियरचा 0, सर्क्युलरचा 0 वर आलाय, खाली आलोय निगेटिव्ह. बस एवढंच करायचं बेटा आपल्याला, दोनच गोष्टी करायच्या. कळलं तुम्हाला? एरर्स, पॉझिटिव्ह एरर आणि निगेटिव्ह एरर. गॉट इट? येस. यू विल बी एबल टू सॉल्व दिस वन. थोडं रिवाइज करावं लागेल तुम्हाला काही गोष्टी. हा, इथे आता डायग्राम क्लिअर नाही आहे, बट कुठेतरी चला मी आता ऑलरेडी शिकवलेलं आहे. डायग्रामच थोड्याशा फॉल्टी आहेत, तुम्हाला लक्षात येईल, पण हा 0 वर गेलाय, 0च्या खाली यावं लागेल, म्हणजे हा निगेटिव्ह एरर आहे. म्हणजे ते स्टड्स बघा तुम्ही फिक्स झालेलं आहे. डायग्राम रेफरन्ससाठी नाही घेत मी. हा, इथे मात्र काढूया आपण. चला रिडिंग्स घ्यायचे आपल्याला. रिडिंग्स घ्यायच्या. रिडिंग्स कशा घ्यायच्या बघा. 0, दिस इज 0.5, 1 mm, 1.5, 2 mm, 2.5, 3 mm, 3.5, 4 mm, and this is 4.5 mm. Right? 4.5 mm. So the reading must be 4.5 mm plus which number coincide? 20, 21, 22. So 22 into least count. So final reading is 4.5 plus 0.22. So it is 4.72 mm. 4.72 mm बोलतोय आपण. जर समजा तुम्ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केला असता बेटा. हा आर्यन एकदा परत चेक कर बेटा कॅल्क्युलेशन. If you are converting into centimeter, I bet on this one, you'll get this value. 0.472 centimeter. म्हणजे डेसिमल नंतर तुम्हाला 3 डिजिट्स मिळाले. वर्नियर कॅलिपर मध्ये 2 डिजिट मिळत होते डेसिमल नंतर. यात तुम्हाला 3 डिजिट मिळतात आफ्टर डेसिमल पॉइंट. If you are converting into centimeter, so no need to convert it into centimeter. Just go ahead with this one. Okay? Clear? Everyone got this one? Okay. Then next is, for this is 4 and this number is 22. So final answer is 4 mm plus least count multiply by coincide number 22. So reading is 4.22 mm. Yes, very good, excellent. 4.22 mm. Right. Head scale reading or circular scale reading, we can say CSR, circular scale reading into least count. ऍक्च्युली हेड याला पण म्हणतात. ठीक आहे, हेड स्केल इथे थोडस हे होईल. चलो ठीक आहे, मेन स्केल रिडिंग ह्यांनी ह्याला म्हटलंय. आणि HSR एवढा टेक्निकल वापरत नाही, सर्क्युलर स्केलच फक्त वापरतात. मला वाटतं मी हेड स्केल याला सांगितलं होतं चुकून मगाशी. इट इज हेड स्केल. चलो ठीक आहे. काय रिडिंग मिळतं बेटा बघा. दिस इज 5, दिस इज 5.5, 6, दिस इज 6.5 आणि ऑब्विसली इथे आता 0 आलाय तर इथे काही ना काही असं असेल जो असेल मोस्टली 7 mm. सो 7 mm आणि काउंटिंग मध्ये कोण आला इथे, कॉइन्साइड कोण झालाय 0. So 0 into least count, so 0, that is answer is 7 mm. चला याचा आन्सर जरा सांगा मला फास्ट. चलो फास्ट. चला याचा आन्सर ट्राय करा बेटा.
8.62. Shreyas, 8.62. Okay, Rajvardhan, 8.62. Very good, right? 5, 6, 7, 8. This is 8.5. So 8.5 plus 10, 11, 12. 12 multiplied by 0.01. So it is 8.5 plus 0.12. So it is 8.62 mm. Very good. Excellent. 8.62 mm. Yes, right. Correct. 8.62. सगळ्यांना लक्षात आलंय? बाकी ज्यांचे आन्सर्स अजून येत नाही असं कोणी आहे का बेटा? एव्हरीवन इज गेटिंग दी आन्सर, राईट? चला सांगा. झिरो एरर काउंट करायचा. झिरो एरर सांगायचं तुम्हाला. झिरो एरर. फर्स्ट केस मध्ये झिरो एरर सांगा. इथे फर्स्ट केस मध्ये झिरो एरर सांगा. फर्स्ट केस मध्ये झिरो एरर 0.02. Excellent, right? This is 0, this is 1 and 2. So 2 multiplied by least count, it is 0.02 mm. आणि या केस मध्ये बेटा सॉरी ऑब्झर्व्ड रीडिंग सांगा. याची ऑब्झर्व्ड रीडिंग सांगा मला किती असेल. ऑब्झर्व्ड रीडिंग इनिशियली हा इन्स्ट्रुमेंट असा होता. आता ऑब्झर्व्ड रीडिंग काय असेल. खाली लाईन वर खाली लाईन असतात म्हणजे 0.5 mm. तुम्हाला लक्षात आलं. जर हा 1 mm असेल तर हा 0.5 mm असतो. येस. 2.37. ओके. 0, 1, 2. This is 2. 2 and this is 35, 36, 37. So observed reading is 2 plus 37 into 0.01. So the final answer is 2.37 mm. Very good, Ashish. Now correct reading. Correct reading. मी काल काय बोललेलं तुम्हाला. Correct reading or true reading is observed reading minus zero error, but zero error with proper sign. What is the proper sign for this zero error? This is positive zero error. This is positive zero error. So this is how much? Observed reading minus zero error with proper sign. Yes, 2.35 mm. Excellent. 2.35 mm, right? 2.35 mm. Good. Next. चला ठीक आहे. हे तर क्वेश्चन आता तुम्ही ऑब्झर्व करून घ्या. फक्त अनालिसिस करा. दिस इज व्हॉट वी हॅव गॉट. झिरो एरर. ऍक्च्युली झिरो वर यायला पाहिजे होतं. ते थोडी रॉन्ग होतं डायग्राम. बघून घ्या. पुढे बघूया. चलो फास्ट. अभी हम लोगों को काम करना है इस पे. These are the question from competitive examinations and we just will try to see how we can solve this one. चलो फास्ट मध्ये करा बघा. Here the point is 4 complete revolutions of cap. Cap means that circular cap, right? That circular cap. 4 complete revolution of the cap. The distance traveled on the pitch scale is 2 mm. Actually मी pitch काय बोललेलो? Pitch काय बोललेलो? Pitch. It is distance traveled. It is distance traveled or distance covered by screw in one revolution
मग आता मलाही सांगा या वरच्या एक्झाम्पल वरनं पीच किती असेल. यांनी तर 4 रिव्होल्युशन केलेत. 4 रिव्होल्युशन. मला 4 रिव्होल्युशन नकोय, मला 1 रिव्होल्युशन पाहिजे. बट 4 रिव्होल्युशन मध्ये जर 2 mm असेल तर 1 रिव्होल्युशन मध्ये किती असेल? येस, व्हेरी गुड. सो दिस 2 mm corresponds to 4 revolution. So 0.5 mm will corresponds to 1 revolution. This way 2 by 4 can be equal to 0.5 by 1. लक्षात आलाय? So 2 mm in 4 revolution. So 0.5 mm in 1 revolution. Okay, pitch we have got. So least count is equal to pitch divided by number of divisions on circular scale. So pitch 0.5, number of divisions 50. Chalo fast. 0.01, excellent. 0.01, right? Very good. 0.01 mm. 0.01 mm. Very good, excellent. Yes, right. Done? Done, everyone? Very good. Yes. Try this next question. आता क्वेश्चन्सच आहेत आज नुसतं क्वेश्चन्सच करायचे आहेत. चलो फास्ट मध्ये. हाँ, काय करता है बेटा? While measuring the length of rod by vernier caliper, reading on the main scale is okay 6.4 centimeter. So observed value is equal to 6.4 plus, and the eighth line on vernier is in with the marking on main scale division. So least count is how much? 0.01. Obviously this is in centimeter and we are talking about vernier caliper. Remember. So इथे लक्षात येईल तुम्हाला 6.4 सेंटीमीटर. स्क्रू गॉज मध्ये आपण कशामध्ये बोलत होतो? मिलीमीटर मध्ये बोलत होतो. येस, आर्यन, व्हेरी गुड. सो इट इज 6.48 centimeter. This is observed reading. And the zero error is minus 0.04. So true value is equal to observed minus zero error with proper sign. Yes, it is 6.44 centimeter. Excellent. Yes. 5 to, sorry. Extremely sorry. Yeah, right. Right. It should be added, na? Extremely sorry. So it is 6.52 centimeter. It is added because minus plus, right? Minus plus. Yes. 6.52, right? Correct. चलो डन बच्चों. Very good, Shreyas. Okay, Pranjal. Good. Next one. That is correct. Chalo, next question. Try this one. What is your answer? Try this one. Okay, Shreyas 9.85. Yes, Pranjal 9.85. Good. Anyone else got the answer? I don't know whether these answers are correct or not, but okay, you got this 9.85. Excellent. Right. See, this is 9
This is 9.1, 9.2, 9.3, 9.4. So 9.4 plus which line coincides? Fifth line coincides. So 5 into 0.01. So it is 9.45 centimeter. 9.85 you got. How? Nine, 9.1, 9.2, 9.3, 9.4. How 9.85 beta? How everyone got 85? Observations are find the length of the cube with this observation. 9, 9.1, 2, 3, 4, 9.4. This is 0, just adjacent 9.4, which coincides. So 5 into 0.01. है ना आर्यन? Yes, मृण्मय, correct ना? Okay, good. असं करू नका की दुसऱ्याने टाईप केलं म्हणून आपण पण तसं टाईप करायचं. बिलकुल नाही करायचं. एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. यू वॉन्टेड टू बी इंजिनियर और डॉक्टर. डोंट फॉलो एनीवन एल्स. जस्ट फॉलो युअर सेल्फ. चुकीचं असेल ना असू द्या, काय गडबड होत नाही, प्रॉब्लेम नाही आहे काय, बट यू नीड टू फॉलो द रूल्स. स्वतःच करायचं बेटा. आपण नाही असं करायचं की एखाद्याने टाकला आन्सर ते करेक्ट असेल. असं बऱ्याचदा होतंय है ना. एखादा कदाचित रॉंग असतो आणि आपण त्याला फॉलो करत बसतो. नो नीड टू फॉलो दी रॉंग्स. बरं, रॉंग और राईट लॅटर ऑन विल बी डिसाइडेड. तुम्ही तुमच्या मनातलं जे आन्सर असेल ना ते सांगायचं बिंदास्त. ओके, इज इट ना? इव्हन आय गॉट डाऊट ऑन मायसेल्फ की वेदर आय एम करेक्ट ऑर नॉट हिअर. एवढ्या लोकांनी पटापट एकच आन्सर दिलंय 9.85. सो फॉर अ मोमेंट आय थॉट की द सेम आन्सर इज देअर. इज इट? दिस इज ना? श्रुति, रेवती, yes, Sonia, Pratik, see this one? Okay. Good. Next. Hey, 9.45 है. Next. चलो fast. Come on. Fast. करा पटपट. घरच्यांना मस्तपैकी सांगून ठेवायचं. चहा नाश्त्याची अरेंजमेंट करून ठेवायची. कम्प्युटर डेस्कटॉपवर तुमचं स्क्रीनवर सगळं लेक्चर सुरू आहे. मस्तपैकी चहा प्यायचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे पटापट. दिस इज वन व्हेरी गुड थिंग है ना. गुड ॲडव्हान्समेंट वी कॅन से और ॲडव्हान्टेज आय कॅन से ऑफ टेक्नॉलॉजी की तुम्ही सांगलीमध्ये बसलेला आहात, जयसिंगपूरमध्ये स्टुडंट आहे है ना. अशी बरेचशी स्टुडंट्स आहे जी वेगवेगळ्या सिटीमध्ये बसलेली आहे अँड स्टील आर जॉईनिंग दी लेक्चर्स. ऑब्विसली मी तिथे येऊन तुम्हाला जे असतील आपले डाऊट सगळे क्लिअर करणार आहे. बट चला आता तरी फॉलो करा सगळ्या गोष्टी, तुम्हाला फायनल आन्सर काढता येतील. दिस सर्क्युलर हेड ऑफ ए स्क्रू वॉज इज डिवायडेड इंटू 200 डिव्हिजन्स. सर्क्युलर मीन्स वी आर टॉकिंग अबाउट मायक्रोमीटर स्क्रू वॉज divided into 200 parts. Okay, number of divisions given and move 1 mm ahead. 1 mm ahead in one revolution. So definitely you must have got least count is equal to pitch divided by number of divisions on circular scale. Pitch is how much? Pitch is how much? 1 mm divided by 200, right? 0.005. Very good, excellent. 0.005 mm. Is it 0.005? Okay, least count, excellent. Then if the same instrument has zero error of minus 0.05, okay, so just write down somewhere zero error is equal to minus 0.05 mm. Okay, ह्या दोन गोष्टी झाल्यात. And the reading on main scale is
measuring diameter of wire is 6 mm. So observed reading, or observed value is equal to 6 mm plus circular scale 45th coincide होता है. So 45th into least count. What is least count? Least count is here. This is 6 mm plus 45 into 0.005. चलो बेटा, tell me 45 into 0.005. How much? Yes. सॉल्व करायचं आहे फास्ट. 0.225. Is it 0.225? Okay. So this answer is 6.225. मी सॉल्व केलेलं नाहीये, तुम्ही करताय राईट. हा 6.225. ओके. नाउ ट्रू व्हॅल्यू, ऑब्झर्व्ड 6.225 minus zero error with sign. So final answer is 6.275. Okay, 6 point. Yes, हे add होईल बेटा 6.275 mm. बघूया 6.275 mm. Excellent, done, very good, very good. हा क्वेश्चन बघितला तर तुम्हाला सॉल्व तरी करायला जमतंय. लक्षात घ्या, हे क्वेश्चन मेन्स पर्यंत किंवा नीट पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत, राईट. आय होप यू ऑल कॅन डू दिस वन. इंजिनिअरिंग मध्ये तर याची आवश्यकता आहे. आता तुम्हाला वाटेल डॉक्टर लोकांना काय गरज आहे. मला एक सांगा, डेंटिस्ट असतो ना, डेंटिस्ट दाताला म्हणजे ज्यावेळेला एखादा आर्टिफिशियल टीथ इम्प्लांट करतोय, सो ही नीड टू गेट ॲक्युरेट मेजरमेंट. त्याचा 1 मिलीमीटरने सुद्धा दात जो तयार केलेला आहे तो जर मोठा असेल आणि तो बसवला तर ऑब्विसली बाकी सगळ्यांना तो त्रास देईल, नवीन बसवलेला दात. सो इव्हन अ मिलीमीटर कॅल्क्युलेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर दॅट डेंटिस्ट. इंजिनियरला तर मी सांगेल याच्याशिवाय पर्यायच नाही. ही नीड टू कॅरी दोज डिव्हायसेस अँड इन्स्ट्रुमेंट. तुम्ही जसं आज कंपासमध्ये स्केल घेऊन फिरता की नाही, तसं इंजिनियरला सगळं घेऊन फिरावं लागतंय. व्हेरी गुड. यू आर कम्फर्टेबल विथ दिस सिस्टम? You all are comfortable with this system? Are you all getting this one? Okay, excellent. Because I hope, I'm of the opinion की कदाचित हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला तिथे सांगलीमध्ये किंवा जयसिंगपूरमध्ये येऊन मी तुम्हाला तिथे असा दाखवून सॉल्व करू शकलो नसतो. पण कदाचित या टेक्नॉलॉजीच्या हेल्पनी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. ओके, चलो डन. सेकंड पार्ट, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट प्रिसाइज डिव्हाइस? प्रिसाइज म्हणजे काय म्हणूया आपण? 0.00000 म्हणजे लाईक वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरचा जर लिस्ट काउंट तुम्ही ट्राय केला, मला सांगा फर्स्टचा लिस्ट काउंट काय मिळेल बेटा? ए चा लिस्ट काउंट. तर मी काल म्हटलं होतं ना, मेन स्केल रीडिंग बी मायनस ए डिवायडेड बाय बी. मी तुम्हाला शॉर्टकट तयार करून दिली होती. सो वर्नियर कॅलिपर चला इमॅजिन करा की हा 1 सेंटीमीटर आहे, 0.1 सेंटीमीटर आहे. (0.1) into 20 minus 19 divided by 20. So 0.1 divided by 20 centimeter. Screw gauge with pitch mm. So B चा आन्सर ट्राय करूया. लिस्ट काउंट 1 mm divided by 100. So 0.01 mm. याचा आन्सर काय मिळाला असं बेटा? 0.1 divided by हा सी ना, राईट. तर तुम्हाला एक लक्षात येईल, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दॅट कॅन मेजर द लेंथ विद इन वेवलेंथ. वेवलेंथ बघा तुम्ही किती असतात? 5000 अँगस्ट्रॉम मीन्स 5000 10 raised to power minus 10 meter. 5 10 raised to power minus 7 meter. 5 10 raised to power minus 4 minus 3.
मीटर, 5 10 raised to power minus 4 millimeter, 0.1234 mm. So obviously optical instrument correct है. Optical instrument can have or can be said as most precise device, कारण तो 0.000 नंतरचे व्हॅल्यूज पण देऊ शकतोय. Yes, C answer is correct. C answer is correct. Optical instrument. The most precise device should have minimum least count. Optical instrument is the most precise one. म्हणजे प्रिसाइज करता आपल्याला काय आवश्यक आहे? प्रिसाइज करता आवश्यक काय होता? लिस्ट काउंट, मिनिमम लिस्ट काउंट. चलो नेक्स्ट, जेईई मेन 2016 चा क्वेश्चन आहे. जेईई मेन 2016 चा क्वेश्चन आहे, वाचता येईल का बघा. स्क्रू वॉश विथ पीच ऑफ circular scale with 50 divisions used to measure thickness of thin sheet of aluminium. Before starting the measurement, it is found that two jaws of the screw are brought in contact. The 45th division coincide with the main scale. This is all about zero error is equal to 50 divisions आहे ज्यावेळेला दोन्ही जॉज कॉन्टॅक्ट मध्ये येतात. Whether this error is positive or negative, and if it is positive or negative, what is the number? चला फास्ट रिप्लाय करा तिथना, फास्ट रिप्लाय करा. सो असं काहीतरी झालं असणार. When jaws are in contact, हे 0 आणि 0 coincide झालं असेल, बट एरर काहीतरी इंट्रोड्यूस झालाय. वेदर दिस एरर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, जस्ट टेल मी. 45th coincides. तुम्हाला डायग्राम समजते का बघा. when jaws are in contact, थोडं डायग्राम काढताना गडबडत आहे. Negative error. Excellent, negative error. Yes, negative error. How much negative error? How much negative error? तर पहिला एक काम करा, लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करा बेटा. लिस्ट काउंट है ना, पिच 0.5 mm divided by number of divisions 50. How much is the pitch? So list count 0.01 mm. Very good. 0.01 mm is the least count. Then error is minus 45th. बघा लक्षात घ्या, 45th ला है ना, हा 0 वर गेलाय ना, हा 0 0 कॉइन्साइड झाला पाहिजे होता. हा 0 इथेच आहे, हा 0 वर गेला, वरून खाली यायचा आहे, कारण 45th दिसतो म्हणजे वरून खाली मला 5 रिडिंग यायचं आहे, वरून खाली 5 रिडिंग यायचं आहे. हा निगेटिव्ह एरर, हा 0, हा 0 जर खाली राहिला असता तर मला वर जावं लागलं असतं. हा पॉझिटिव्ह एरर. येस. सो व्हॉट इज झिरो एरर? व्हॉट इज झिरो एरर नाव? 45th 0 वर आहे, 45th खाली आहे. खाली यायला पाहिजे ना आपल्याला. 1 2 3 4 5. So zero error is how much? Very good, Aniket. It is minus 5 into 0.01, that is equal to minus 0.05 mm. This is zero error. Now question is, if the main scale reading, this is observed now, main scale reading is 0.5 mm plus 25th division coincides. 25th division coincide with main scale into least count is 0.01. It is how much? 0.5 plus 0.25, that is 0.75 mm, and true value is observed
minus 0 error with proper sign. Answer is 0.8. Very good. .8 right? JEE Mains 2016 का क्वेश्चन है. Excellent. Very good. चलो फर्स्ट हा ट्राय करा. Two full turns of circular scale on screw gauge covers a distance of 1 mm. The total number of divisions on circular scale is 50. आता इथे लक्षात घ्या, टू फुल टर्न्स, दोन सर्क्युलर रोटेशन्स मध्ये 1 mm. तर एका रोटेशन मध्ये किती, दोन रोटेशन नंतर जर 1 mm असेल तर एका रोटेशन मध्ये किती, 0.5. ओके, सो लिस्ट काउंट इज pitch divided by number of divisions on circular scale is 50. So it is 0.01 mm least count. Okay. It is found that the screw gauge has zero error of minus 0.03. So zero error minus 0.03 mm. While measuring the diameter of thin wire, a student note that main scale reading is 3 mm. So observed किती है, 3 mm plus number of circular scale division in the line with main scale are 35 mm. So it is how much, 3 mm plus 35 into 0.1. So it is 3.35. Tejas, correct है, 3.35 mm. But true reading is observed minus zero error with proper sign. So answer is very good, 3.35 plus 0.03, that is equal to 3.38 mm. mm. So congratulations, you people are able to get the answers. JEE Mains चे क्वेश्चन तुम्ही करू शकता, नीटचे पण क्वेश्चन, नीटचे क्वेश्चन तर फार इझी असतात. ह्या वर्षी मला वाटतं फक्त पीचचा क्वेश्चन आलेला. यू विल नॉट बिलीव्ह दिस इयर द क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन पीच ओनली. जसा क्वेश्चन लक्षात घ्या ना, मी एक क्वेश्चन विचारतो बघा. ऑन वन सर्क्युलर स्केल, सपोज यू रोटेट दॅट सर्क्युलर स्केल, for one rotation the main scale reading is 0.5 mm. So what is its least count? जे काय सर्क्युलर स्केल वर काहीतरी 50 डिव्हिजन्स दिल्या होत्या, जे सेम कॉन्सेप्ट सर्क्युलर स्केल वर 50 डिव्हिजन्स दिलाय आणि वन रोटेशनला 0.5 mm नी हा पुढे जातो, ऍडव्हान्स जातो. तर मेडिकल एंट्रन्सला या वर्षीच्या नीटचा क्वेश्चन होता व्हॉट इज लिस्ट काउंट. सो लिस्ट काउंट, 2 स्टेपचा आन्सर मिळालाय, 2 स्टेपचा आन्सर आहे. गुड. हा बघा, चला करता येईल का बघा. मेन स्केल रीडिंग 0, सर्क्युलर स्केल रीडिंग 52. हा, ही मेन स्केल रीडिंग म्हणजे ऑब्झर्व्ड रीडिंग काय सांगतो मी, ऑब्झर्व्ड इज इक्वल टू 0 प्लस 52 इंटू लिस्ट काउंट. पण लिस्ट काउंट साठी पुढे काय दिलं बघा, लिस्ट काउंट 1 mm on main scale. 1 mm on main scale corresponds to 100 division on circular scale. So list count is 0.01 mm. So final answer is 0 plus 52 into 0.01, that is equal to 0.5. mm, that is
0.052 centimeter. Yes, we are dealing with mm and your final answer are in centimeter. कारण कन्फ्युजन काय होते 0.52 मिळालं तर हे आन्सर सिलेक्ट होऊ शकते, बट इट इज इन मिलीमीटर अँड यू फायनल आन्सर एक्सपेक्टेड इन सेंटीमीटर 0.052. व्हेरी गुड. येस, गुड. आता तुम्हाला ऍप बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे बेटा. ऍप मध्ये कसं कसं वर्कआउट करते, ऍप मधल्या असाइनमेंट सेक्शनला मी काही असाइनमेंट्स आज टाकणार, प्रयत्न करेल मी आज असाइनमेंट्स काय टाकायच्या. थोडं संध्याकाळी तुम्ही एक युजली टाइम काढून जरा प्रयत्न करा त्या असाइनमेंट्स कंप्लीट करायच्या. ओके, चालेल. हा सेक्शन तरी संपलाय. सो स्क्रू गॉज, वर्नियर कॅलिपर, आय होप जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला या वीक मध्ये मिळत आहेत तेवढे क्वेश्चन्स ट्राय करा. एकही क्वेश्चन सुटायला नको. काही ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स असतील ते मी इथे करून घेईल, काही कॉम्प्लिकेटेड नसतात. तुम्हाला एकदा मेजरमेंट जमलं की बाकी सगळं जमतंय. ठीक आहे, ओके. तर नेक्स्ट वीक मध्ये आता लेक्चर असेल, मला वाटतं आपलं मंडे टू वेनसडे लेक्चर घ्यायचं चाललंय सध्या. सो मंडे टू वेनसडे लेक्चर संपलेलं आहे. आजचा वेनसडेच आहे ना? हा, वेनसडेच आहे आजचा. येस, चलो ठीक आहे. नेक्स्ट वीकचं जे टार्गेट असेल ते मी तुम्हाला अनाउन्समेंट सेक्शन मध्ये टाकेल की आपण नेक्स्ट वीक मध्ये कशावर काम करणार आहोत. ठीक आहे, चलो डन. थँक्यू. बाय 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 बाय.